वेलकम टू बॅक चॅनल पैशावाला माणूस. आज आपण बघणार आहोत की 8 पर्सनल गोष्टी कोणत्या आहेत, फायनान्शियल टॉपिक्स जे आपण लक्षात दिलं पाहिजे. ते फर्स्ट इज बजेटिंग. बजेट गिव्स एव्हरी पार्ट ऑफ युअर इन्कम अ क्लिअर पर्पज. तुमच्या बजेटचा एक प्रत्येक पार्ट हा तुमचा क्लिअर पर्पज असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे मंथली स्पेंडिंग किती पाहिजे, नीड्स तुमचे किती हवे आहेत, तुमचा मंथली एक्सपेन्स कसा ट्रॅक झाला पाहिजे, तुम्ही रिव्ह्यू केला पाहिजे तुमच्या बजेटचा. तुम्ही 50-30-20 हा रूल यूज केला पाहिजे. इमर्जन्सी फंड. एक्सपेक्टेड एक्सपेन्स शुड नॉट फोर्स इन टू डेप्ट. म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड हा तुम्ही काहीही करून तुम्ही साईडला काढला पाहिजे. तो ॲटलिस्ट 6 महिन्याचा तर तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. डेप्ट मॅनेजमेंट. जे तुमचं गुड डेप्ट मॅनेजमेंट विज बॅड डेप्ट जे आहे ते क्रेडिट स्कोअर, इन्व्हेस्टमेंट, क्रेडिट कार्ड जे आहे तुमचं इन्व्हेस्टमेंट असतं ते झालं, लोनचं रिपेमेंट झालं, तुमचा क्रेडिट स्कोअर, त्या सर्व गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे प्रॉपर व्यवस्थित. सेविंग तुमची प्रॉपरली असली पाहिजे. तुमचा इन्कममधला एक स्पेसिफिक भाग तुमच्या सेविंगमध्ये गेलाच पाहिजे. तुमची सेविंग वाढवा, इन्क्रीज युअर सेविंग, क्रिएट सेपरेट सेविंग गोल्स. तुमचे गोल्स आहेत ते सेपरेट तुमचे ठरवा, तुमच्या जे टार्गेट असेल त्यानुसार. इन्व्हेस्टिंग. कंपाऊंड ग्रोथ खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे इन्व्हेस्टिंगमध्ये, जो म्युच्युअल फंडमध्ये असतो. स्टॉक्स अँड बॉन्ड्समध्ये करा, इंडेक्स फंड्स अँड म्युच्युअल फंड्स असतात. रिस्क अँड डायव्हर्सिफाय बघा, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, ट्रेडिंग करू नका. इन्शुरन्स. वन अनएक्सपेक्टेड इव्हेंट कॅन डॅमेज युअर इयर्स ऑफ फायनान्शियल प्रोग्रेस. म्हणजे तुमचा घरातला एक जर माणूस जर तुमचा आजारी पडला किंवा काय दुखापत झाला, ॲक्सिडेंट झाला, तर तुमची वर्षानुवर्षांची सेविंग एका दिवसात, एका महिन्यात, एका आठवड्यात जाऊ शकते. सो तो मोठा खड्डा भरून काढण्यासाठी तुम्ही इन्शुरन्स काढा. वैद्यकीय खर्च तुमचा तिथून भरून निघतो. तुमची बचत तशीच राहते, तिला धक्का लागत नाही. टॅक्स प्लॅनिंग. जर तुमची इन्कम जास्त आहे तर त्यासाठी तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करा, ITF फाईल भरा, वेळोवेळी त्याची काळजी घ्या. गोल सेटिंग. क्लिअर युअर गोल, गिव्ह युअर मनी अ पर्पज अँड लाईफ डायरेक्शन. तुमचे गोल जे आहे ते डिफाईन करा. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म कोणते गोल आहेत ते ठरवा. मेक युअर गोल स्मार्ट गोल बनवा तुमचे. ब्रेक गोल्स इंटू स्मॉलर स्टेप्स. सपोज जर तुमचा एखादा गोल मोठा असेल, तो सपोज मला 1 करोड रुपये कमवायचा आहे, तर पहिल्यांदा तुम्ही 1 लाख रुपये कमवा, 10 लाख, 50 लाख, 1 करोड, असं एक स्प्लिट करत जावं. ट्रॅक युअर प्रोग्रेस. तुमची प्रोग्रेस आहे ती ट्रॅक करत जावा. स्टे मोटिवेटेड, स्टे पेशन्स, स्टे इन्व्हेस्टेड. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवीन फायनान्शियल गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत राहतो, इन्फॉर्मेशन घेऊन येत राहतो. तुम्हाला कशी वाटते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा जावा. थँक्यू.